नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी बाबत सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत। या अपडेटमध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता भेटला नाही व पीएम किसान योजनेअंतर्गत जो हप्ता भेटतो तो पण जर भेटला नसेल तर एक नवीन केवायसी मध्ये एक बदल करण्यात आलेला आहे। तो बदल काय आहे नेमकं व त्या रिलेटेड अपडेट काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट इथून पुढे तुम्हाला भेटत राहतील, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे ती करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे आणि पीएम किसान असं सर्च करायचं आहे। तुम्हाला कुठे जायची गरज नाही मित्रांनो, कोणालाही पैसे द्यायची पण गरज नाही। तुम्ही घर बसल्या ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या करू शकता। त्याच्या रिलेटेड काही फॉर्म असतील तर ते तुम्ही घर बसल्या भरू शकतात। मित्रांनो, सर्वप्रथम जी पहिली लिंक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता थोडं खाली यायचं आहे। आता ही जी केवायसी आहे ही मॅन्डेटरी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना। तुम्ही OTP बेस पण ही केवायसी करू शकतात। आता भरपूर शेतकरी आहेत ते CSC केंद्र असतं किंवा आधार केंद्र, आपले सरकार केंद्र, इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन थंब देऊन केवायसी करत होते, तर आता तुम्ही घर बसल्या OTP द्वारे पण केवायसी करू शकतात। याच्यासाठी काय लागतं मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड असतं, त्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे। त्यामध्ये जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या तुमची जी केवायसी आहे ती करू शकतात। त्याच्यासाठी तुम्हाला इथे केवायसीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि थोडं खाली आलं असतं इथे केवायसीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्च करायचं आहे। आता इथं आपली जी केवायसी ऑलरेडी डन आहे, त्याच्यामुळे जी केवायसी आहे ती आपली पहिले झाली असल्यामुळे ती डबल होणार नाही। तर तुम्हाला इथं तुमची जर केवायसी नसेल झाली तर तुम्ही आधार नंबर सर्च करा। तुम्हाला मोबाईलवरती OTP येईल, तो OTP पुढच्या बॉक्समध्ये टाकून कॅप्चा फिल करायचा आहे आणि तुमची केवायसी आहे ती तुम्ही घर बसल्या अशा प्रकारे करू शकता। दुसरा ऑप्शन म्हणजे मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटला आधार हे सीडिंग पाहिजे। आता हे आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं आहे व ते सीडिंग आहे किंवा नाही हे मी तुम्हाला लगेच 2 मिनिटात सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला पैसे न येण्याचं कारण म्हणजेच तुमचं एखाद्या वेळेस आधार सीडिंग बँकेला नसतं, त्याच्यामुळे पण तुमचे पैसे येत नाही। तर तुम्ही इथं केवायसी केल्यानंतर तुमचं एकदा आधार सीडिंग पण चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इथं बघू शकतात ही पहिली लिंक आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वरती सर्च करायचं आहे आधार सीडिंग। काही काही वेळेस या वेबसाईटवरती लोड राहतो, थोडा वेट करावा लागतो। त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला बघायला भेटत असते। आपण पुढे पोर्टलवरती गेल्यानंतर असं काही ऑप्शन ओपन होतं मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधारच्या OTP न लॉग इन करून घ्यावं लागतं। तर लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आधार नंबर खाली कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला काही काही वेळेस आधार सीडिंग जे स्टेटस बघण्यासाठी OTP जनरेटचा असं एरर येत असेल तर तुम्हाला थोडं 5-10 मिनिटांनंतर परत ट्राय करायचं आहे। ट्राय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर एक ह्या साईडला एक ऑप्शन येतं तुमचं आधार बँक सीडिंगचं, त्यावरती क्लिक करायचं आहे। तिथे जर तुमची आधारला बँक सीडिंग नसेल तर इथं नो सीडिंग किंवा रेड मार्क येईल मित्रांनो। आणि जर आधारला बँक सीडिंग असेल, तुमचे 2-3 अकाउंट असेल तर कोणती बँक सीड आहे अकाउंटला तुमच्या आधारला, तर तिथे जे स्टेटस आहे ओके असेल हिरव्यामध्ये तिथे मार्क बघायला भेटेल। तर त्या खात्यामध्ये तुमचे जे पीएम किसानचे व सन्मान निधीचे पैसे असतात ते येत राहतात मित्रांनो। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, त्याचा पण तुमच्या मित्रांना फायदा होईल। मित्रांनो, आणखी पण या रिलेटेड व अशा काही नवीन नवीन अपडेट आल्या तर आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ येत राहतील। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या